वेडे करू जीवाचे राम. मला वाटतं मी तरी पुढचे 10-12 दिवस तुमच्यावर पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या तिन्ही तालुक्यात उभारण्यासाठी आचारसंहितेनंतर तात्काळ मान्यता दिली जाईल. मराठवाडा मुक्ती संग्राम दिवशी भैरवनाथ मंदिर सोनारी विकासासाठी 267 कोटीला मान्यता दिली आहे. त्याचंही काम सुरू होईल. जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. आणि कुणाचंही काही निवडणूक ही आपल्या स्थानिक मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवतोय. तुम्ही डोळ्यात तेल घालून जागरूक राहा आणि येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणा समर्थ बटन दाबा आणि तानाजीरावांना प्रचंड मताधिक्याने विजय करा. आणि परंडा नगरीमध्ये कोटला मैदानावरती भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेबांच्या निवडणूक प्रचार निमित्तानं या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील असे कार्यक्षम असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची या ठिकाणी नुकतीच सभा पार पडली. सभेमध्ये या मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरीब मतदार राजा असेल, माता भगिनी असतील, शेतकरी बांधव असतील, समाजाच्या सर्वच स्तरातील घटक मोठ्या संख्येने या ठिकाणी आज उपस्थित राहिले होते. आणि या ठिकाणी सभेमध्ये आदरणीय सावंत सरांनी गेल्या 2-2.25 वर्षाच्या कालखंडामध्ये या विधानसभा मतदारसंघासाठी जो खेचून त्याचा निधी या ठिकाणी आणला होता त्याचा त्यांनी या ठिकाणी नामोल्लेख तर केलाच, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी आदरणीय सावंत साहेबांचं कौतुक केलं की या मतदारसंघाला सावंत सरासारखा तुम्हाला जो मिळालेला माणूस, या माणसाला तुम्ही सोडू नका. तुम्ही फक्त या ठिकाणी त्याला निवडून देण्याचं काम करा. त्यांना कोणत्या खुर्चीवर बसवायचंय हे मी नक्कीच ठरवलेलं आहे आणि मी ते ठरवणार आहे. अशा प्रकारचा शब्द आम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी दिला. आम्ही त्यांच्या तोंडचे हे वाक्य ऐकून खूप खूप धन्यवाद झालो.